नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी समर्थ विचार मालिकेच्या 8व्या दिवशी तुमचं खूप मनापासून स्वागत. आजचा विषय खूप सुंदर आणि मनाला स्पर्श करणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींची कृपा ओळखायची कशी. मित्रांनो, अनेक वेळा आपण असं म्हणतो, माझ्यावर स्वामींची कृपा आहे का? माझं स्वामी ऐकतात का? माझ्या आयुष्यात चमत्कार का दिसत नाहीत? हा प्रश्न जवळपास प्रत्येक भक्ताच्या मनात येतो. कारण आपण अनेकदा कृपेचा अर्थ चुकीचा समजतो. आपल्याला वाटतं मोठा चमत्कार झाला, अचानक एखादी मोठी गोष्ट मिळाली, मोठं संकट क्षणात दूर झाली म्हणजेच स्वामींची कृपा. पण खरं सांगायचं तर स्वामींची कृपा नेहमी मोठ्या चमत्कारातच दिसत नाही. ती अनेकदा खूप छोट्या गोष्टींमध्येही दडलेली असते. आज आपण त्या अदृश्य कृपेची ओळख करून घेणार आहोत. कृपा म्हणजे नक्की काय? कृपा म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होणं नाही. कृपा म्हणजे योग्य वेळी योग्य मार्ग मिळणं. कृपा म्हणजे मोठं संकट टळणं. कृपा म्हणजे मनाला शांतता मिळणं. कृपा म्हणजे जे आपल्यासाठी योग्य नाही ते आपल्यापासून दूर जाणं. पण अनेकदा आपण हे समजत नाही, कारण आपलं लक्ष फक्त आपल्याला काय मिळालं नाही यावर असतं. आपण कृपा का ओळखू शकत नाही? तर कारण आपण परिणाम लगेच शोधतो. आपण प्रार्थना केली आणि लगेच उत्तर मिळालं नाही की आपण म्हणतो, स्वामी माझं ऐकत नाहीत. पण अनेकदा स्वामींचं उत्तर नाही नसतं, ते असतं थोडी वाट पहा. कधी त्यांचं उत्तर असतं, तुझ्यासाठी याहून चांगलं काही ठरवलेलं आहे. जीवनातील छोटे चमत्कार बघूया. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडल्या असतील ज्या त्यावेळी साध्या वाटल्या, पण नंतर लक्षात आलं असेल हे तर स्वामींचीच कृपा होती. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या ठिकाणी जायचं ठरवलं पण काही कारणाने जाऊ शकला नाहीत. नंतर कळलं की तिथे काहीतरी वाईट घटना घडली. हा योगायोग नाही, ही कृपा आहे. कधी एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून जाते आणि आपल्याला खूप वाईट वाटतं, पण काही काळानंतर समजतं की तेच आपल्या भल्यासाठी होतं. ही सुद्धा कृपाच आहे. एक प्रेरणादायी कथा बघूयात. एक भक्त रोज स्वामींच्या चरणी प्रार्थना करायचा. त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी हवी होती. त्याने मुलाखत दिली. त्याला खात्री होती की नोकरी मिळणार, पण त्याला नकार मिळाला. तो खूप नाराज झाला. त्याने स्वामींना विचारलं, मी एवढी भक्ती करतो, मग माझ्यासोबतच असं का? काही महिन्यांनी त्याला दुसऱ्या ठिकाणी नोकरी मिळाली. ही नोकरी पहिल्यापेक्षा खूप चांगली होती. पगार जास्त होता, कामाचं वातावरण चांगलं होतं आणि प्रगतीची संधीही जास्त होती. त्या दिवशी त्याला समजलं, पहिला नकार ही कृपाच होती, कारण स्वामी त्याच्यासाठी अधिक चांगलं ठेवून होते. कधी कधी संकटही कृपा असते. हे ऐकायला थोडं कठीण वाटेल, पण अनेकदा संकटही कृपा असतात. का? तर कारण ती आपल्याला जागं करतात. ती आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतात. ती आपल्याला मजबूत बनवतात. अनेक लोक संकटानंतरच स्वामींच्या जवळ येतात. संकट नसतं तर कदाचित त्यांना भक्तीचं महत्त्व समजलं नसतं. म्हणून काही वेळा संकट ही स्वामींची आपल्याला दिलेली दिशा असते. कृपा अनुभवायची कशी, यासाठी 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. एक म्हणजे कृतज्ञता. दररोज विचार करा, आज मला काय मिळालं? श्वास आहे, कुटुंब आहे, अन्न आहे, जीवन आहे, हे सगळं कृपाच आहे. 2 म्हणजे सजगता. जीवनात घडणाऱ्या गोष्टीकडे लक्ष द्या. अचानक मिळालेली मदत, योग्य वेळी मिळालेला सल्ला, अचानक टळलेलं संकट, हे सगळं संकेत असू शकतात. 3 म्हणजे विश्वास. कधी कधी कृपा लगेच दिसत नाही, ती नंतर समजते. म्हणून विश्वास ठेवा. आजचा सर्वात मोठा संदेश असा की तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडत नाही तर थोडं थांबा आणि मागे वळून पहा. तुम्हाला नक्की जाणवेल, अनेक वेळा स्वामींनी तुम्हाला वाचवलं आहे. अनेक वेळा त्यांनी मार्ग दाखवला आहे. अनेक वेळा त्यांनी तुमची साथ दिली आहे. फक्त तुम्ही ते ओळखलं नाही. आज रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करा, स्वामींचा फोटो समोर ठेवा आणि स्वतःला विचारा, स्वामी, आज दिवसभरात तुमची कृपा मला कुठे अनुभवायला मिळाली? तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. आजचा संकल्प असा की मनापासून म्हणा, स्वामी, तुमची कृपा ओळखण्याची दृष्टी द्या. जे मिळालं नाही त्याचं दुःख न करता जे दिलं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिकवा. मित्रांनो, स्वामींची कृपा नेहमी मोठ्या आवाजातच येत नाही. ती अनेकदा शांतपणे आपल्या आयुष्यात काम करत असते. कधी संरक्षण म्हणून, कधी दिशा म्हणून, कधी शिकवण म्हणून. लक्षात ठेवा, प्रत्येक योगायोगामागे स्वामींचा आशीर्वाद दडलेला असू शकतो. फक्त तो ओळखायला शिका. कारण ज्याला कृपा ओळखता येते
त्याचं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विचारांसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.